हाय फ्रेंड्स, आपण आज जाणून घेणार आहोत की ग्रॅटिट्यूड वॉक कसं करायचं किंवा ग्रॅटिट्यूड जर्नल कसं लिहायचं आणि डीप ब्रीदिंग विषयी आपण आज जाणून घेणार आहोत। आणि तुम्हाला मी एक अफर्मेशन सांगणार आहे जी सेल्फसाठी आहे, ती सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ग्रॅटिट्यूड करत असताना आपल्याला ग्रॅटिट्यूड रिझन द्यायचं असतं। ग्रॅटिट्यूड आपण धन्यवाद ब्रह्मांडाला देत असतो, तर का धन्यवाद देत आहोत आपण याचं रिझन सांगायचं असतं। त्यामुळे आपले व्हायब्रेशन हे हाय होत असतात। आपले व्हायब्रेशन हाय झाले तर आपली फ्रिक्वेन्सी एनर्जी वाढत असते आणि आपले गोल्सची सुद्धा एनर्जी वाढत असते। आपण जसं व्हायब्रेशन हाय व्हायब्रेशनमध्ये जात असतो तर आपले गोल्स जे आहेत ते अट्रॅक्ट होण्यासाठी आपल्याकडे मदत होत असते। त्यासाठीच आपल्याला ग्रॅटिट्यूड करत असताना आपल्याला रिझन देणे खूप गरजेचं असते। आपण असं ग्रॅटिट्यूड करत असतो, थँक्यू सो मच युनिवर्स, माझ्याजवळ मोबाईल आहे त्यासाठी मी ब्रह्मांडाला धन्यवाद देत आहे। पण का तुम्ही धन्यवाद देताय, त्याचा उपयोग काय आहे हे आपल्याला रिझनमध्ये जर टाकलं तर आपल्याला जास्तीत जास्त त्याचा उपयोग होत असते। तर जसं की आपल्याजवळ आता सध्या परिस्थितीमध्ये फॅन आहे, रिश्ते आहेत, मोबाईल आहे, आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करत आहोत, तर आपल्याकडे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे पुस्तके आहेत, त्यासाठी आपण ब्रह्मांडाला धन्यवाद देतो। पण त्यासाठी आपल्याला रिझन द्यायचा आहे। जेव्हा आपण ब्रह्मांडाला डिक्लेअर करतो की ह्या कारणासाठी मी तुम्हाला धन्यवाद देत आहे, तर ते जास्तीत जास्त आपल्याला हाय फ्रिक्वेन्सीमध्ये जात असते। तर तुम्हाला एक उदाहरण सांगते की ग्रॅटिट्यूड कसं करायचं। माझ्याजवळ फॅन आहे, कारण मला गरमीमध्ये खूप थंडी हवा हा फॅन मला प्रोव्हाइड करत असतो। त्यासाठी मी ब्रह्मांडाला धन्यवाद देत आहे। थँक्यू, धन्यवाद 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 असं 3 वेळा म्हणायचं आहे, कारण आपल्याला थँक्यूच्या एनर्जीने आपल्याला भरून जायचं आहे। पॉझिटिव्हिटी ह्या शब्दाची खूप जास्त प्रमाणात आहे, म्हणून आपल्याला धन्यवाद 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 आपल्याला ग्रेटफुल व्हायचं आहे। त्यानंतर मोबाईलसाठी आहे, मी तुम्हाला उदाहरण सांगत आहे। माझ्याजवळ मोबाईल आहे, ज्यामुळे मी माझ्या रिश्तेदारांना मी विचारू शकते, फोन कॉल लावू शकते, माझ्या मित्रमैत्रिणींना विचारू शकते। आणि हा फोन म्हणजेच मोबाईलमधून मी लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकू शकते, झूम कॉलवरून मी शिकू शकते आणि मला पॉझिटिव्ह व्हिडिओ मला ऐकायला मिळतात किंवा बघायला मिळतात। त्यासाठी मी ह्या मोबाईलला धन्यवाद देते, ह्या ब्रह्मांडाला त्यासाठी मी धन्यवाद देत आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। माझ्याकडे बुक्स आहेत, म्हणजेच पुस्तकं आहेत, ज्यामधून मी लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकत आहे, त्यासाठी मी ब्रह्मांडाला धन्यवाद देते। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। ह्या पद्धतीने आपल्याला ग्रॅटिट्यूड वॉक किंवा ग्रॅटिट्यूड जर्नलमध्ये तुम्ही लिहू शकता आणि ग्रॅटिट्यूड फील करू शकता। ओके, आपण रिझन दिलं आहे। ओके, त्यानंतर आपण जेव्हा सकाळला उठतो तर आपण सर्वात प्रथम ग्रॅटिट्यूड व्हायचं आहे ह्या दिवसासाठी। हा एक सुंदर असा दिवस माझ्या आयुष्यात आल्यासाठी धन्यवाद असं आपण जेव्हा म्हणतो, तर ज्या वस्तू आपल्याकडे आहेत, ज्या पद्धतीने आता सांगितली मी तुम्हाला, तसंच आपल्याला 10 पावले चालत जायचं आहे। 10 पावले म्हणजेच एक पाऊल टाकलं आपण की आपली एक ब्लेसिंग काउंट करायची, म्हणजे आपल्याला रोजचे 10 ब्लेसिंग घ्यायचे आहे आणि 10 पावलं चालत गेलं की आपल्याला 10 वेळ ब्लेसिंग म्हणायची आहे, प्रत्येक वेगवेगळी। जसं मोबाईल झालं, मोबाईल झालं, फॅन झाला, बुक्स झाले, आपले आईवडील झाले, मुलं झाले, जे काही आपल्याकडे उपस्थिती, घर आहे, आपल्याला जेवणासाठी भोजन पाणी मिळत आहे, तर असं म्हणायचं थँक्यू सो मच। म्हणजेच माझ्याकडे हे आईवडील आहेत की जेणेकरून मला म्हणजे माझ्याजवळ आईवडील आहेत, ज्यामुळे मला सपोर्ट होते प्रत्येक गोष्टीमध्ये आणि मी हे सुंदर असं जग त्यामुळे बघू शकत आहे। त्यासाठी मी ब्रह्मांडाला धन्यवाद देते। हर गोष्टीमध्ये माझे आईवडील मला सपोर्ट करतात, त्यासाठी मी धन्यवाद देते ब्रह्मांडाला असं म्हणायचं आहे। तर हे प्रत्येक वेगवेगळे काउंट जी ग्रॅटिट्यूडची एक जशी अफर्मेशन आपण करत आहोत, तर ती ब्लेसिंग 10 पावलाला 10 असे म्हणायचे आहेत, वेगवेगळ्या 10 ब्लेसिंग्स काउंट करायच्या जेव्हा आपण 10 पावले चालत आहोत। यामुळे आपले व्हायब्रेशन हे हाय होत असतात। त्यानंतर बघायचं झालं, हे झालं सकाळी उठल्यानंतर आपल्याला 10 पावले चालायचे आहेत, 10 ब्लेसिंग काउंट करायचे आहेत, किंवा तुम्ही 10 ब्लेसिंग दिवसभरामध्ये कधीही तुम्ही लिहू सुद्धा शकता। हे झालं ग्रॅटिट्यूड। त्यानंतर आपण बघणार आहोत डीप ब्रीदिंग। ओके, डीप ब्रीदिंग करणे आपल्याला खूप गरजेचं आहे, कारण डीप ब्रीदिंग जेव्हा आपण करतो
तर ऑक्सिजन घेत असतो आणि आपल्यातली निगेटिव्हिटी बाहेर टाकत असतो, म्हणजेच कार्बन डायऑक्साईड आपण रिलीज करत असतो आणि ऑक्सिजन इनहेल करत असतो. इनहेल म्हणजे घेणे. आणि ऑक्सिजनचा जे आपलं ब्लड आहे त्या प्रत्येक एक सेलला ऑक्सिजनची गरज असते. तर त्यासाठीच आपल्याला ब्लडला प्युरिफायसुद्धा हे डीप ब्रीदिंग करत असते. त्यासाठीच आपल्याला आपल्या श्वासाची गती खूप हळूवार आणि खोलवर असा दीर्घ श्वास घेतला तर डीप ब्रीदिंग असं म्हणत असतात. तर त्यासाठीच आपल्या प्रत्येक सेल्सला ऑक्सिजन पुरवण्यासाठी एक पर्याय म्हणून म्हणजे सांगायचं झालं तर जास्तीत जास्त त्याला फ्लो पाहिजे असं ऑक्सिजनला. तर प्रत्येक सेलमध्ये ऑक्सिजन गेलं पाहिजे म्हणून आपल्याला डीप ब्रीदिंग करायची असते. त्यामुळे आपला ट्रेस जात असतो, आपली स्किनची ग्लो वाढत असते, आपली जी काही एनर्जी आहे आपल्यामध्ये ती बूस्ट होण्यास मदत होत असते. त्यानंतर आपले सकारात्मक विचार आपल्या माइंडमध्ये येत असतात, निगेटिव्ह थॉट्स रिलीज होत असतात, ट्रेस जात असते. आणि आपण गहरा श्वास घेण्याचे इतके सारे फायदे आहेत की कितीही सांगितलं तरी ते कमी आहेत. जसं आपण जेवण करण्या अगोदर खाण्याची क्वालिटी चेक करत असतो, पाणी पिण्या अगोदर त्याची प्युरिटी चेक करत असतो, परंतु श्वास घेण्या अगोदर आपण त्याची म्हणजे स्वच्छ आहे का त्याची प्युरिटी कधीच चेक करत नाही. तर किंवा आपण श्वास घेताना सुद्धा ते कसं श्वास घेता हे सुद्धा चेक करत नाही, कारण आपल्याला ते सहजरित्या ह्या ब्रह्मांडाने दिलेली गोष्ट आहे. ती आपोआप विशेष काही करायची गरज नाही आहे, ते श्वास आपोआप चालत असते. पण आपल्या शरीरामध्ये खूप जास्ती प्रमाणात टॉक्सिन्स असतात, तर त्याला रिलीज करण्यासाठी आपल्याला आपल्या डेली रुटीनचा भाग जसं ग्रॅटिट्यूड आपण डेली रुटीनमध्ये करतो, तर आपल्याला डीप ब्रीदिंगसुद्धा 2 मिनिटापासून स्टार्ट करून आपल्याला 5 ते 10 मिनिटापर्यंत डीप ब्रीदिंग करायची असते. त्याचे खूप सारे असे मी फायदे सांगतच आहे की काय काय आहे. जसं ट्रेस रिलीज होते, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो, ऑक्सिजन इनहेल करतो, सकारात्मक विचार येतात. तर त्याच पद्धतीने आपण फिजिकली, इमोशनली, मेंटली सुद्धा आपण फिट राहू शकतो. आणि डीप ब्रीदिंग केल्यामुळे आपलं जे मेटाबॉलिझम आहे ते सुद्धा इम्प्रूव्ह करत असते, ज्यामुळे डायजेशन सिस्टीम जे आहे डायजेशन सिस्टीम स्ट्रॉंग होत असते आणि आपल्या बॉडीतील प्रत्येक सेलला ऑक्सिजनची जरूरत असते. आणि आपल्या सेल्सपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी आपल्याला एक पर्याय म्हणून शोधून काढला आहे, तो म्हणजे डीप ब्रीदिंग. ज्यामुळे काहींच्या जणांमध्ये बघा काही सेल्स अशा रिज्युनिएट होत असतात. म्हणजेच काय की जसं की कॅन्सरसारखे लोक बघायला झाले तर त्यांच्या सेल्स ह्या काही प्रमाणात मेलेल्या असतात. तर त्यासारख्या सेल्सला आपण पुन्हा रिज्युनिएटमध्ये करू शकतो. म्हणजेच आपल्याला पूर्णपणे त्याला रिलीज करता येते, काढून टाकता येते. त्यासाठीच आपण कुठलेही आजार न होवो म्हणून आपल्याला डीप ब्रीदिंग करायचे आहे. कुठल्याही आजारामध्ये आपल्याला फसायचं नाही आहे. तर प्रत्येक सेल्सला आपली गरज, आपल्या सेल्सला ऑक्सिजन पुरवण्याची जबाबदारीसुद्धा आपली आहे. म्हणून आपल्याला आपल्या प्रत्येक सेल्सपर्यंत ऑक्सिजन पुरवण्यासाठी आपल्याला डेली रुटीनचा भाग बनवायचा आहे की डीप ब्रीदिंग करणं. ओके, ते म्हणून आपल्याला डीप ब्रीदिंग करायचं आहे डेली रुटीनमध्ये. आपल्याला शांत झोपसुद्धा लागत असते. म्हणजेच काही लोकांचं असं खूप जास्त काळ झोपतात पण त्यांची शांत झोप होत नाही. आणि खूप कमी लोक असे असतात की त्यांनी थोडाच वेळ झोपतात पण त्यांची शांत झोप असते. त्यासाठीच आपल्याला ह्यावर उपाय म्हणजे डीप ब्रीदिंग करायचं आहे. तर ते कसं करायचं, आपल्याला आलती पालती मारून मांडी घालून बसायचं आहे, ज्ञानमुद्रेमध्ये बसायचं आहे, दीर्घ खोलवर श्वास घ्यायचा आहे, पाठीचा कणा असा ताठ, म्हणजेच आपलं मणक्याचं हाड आहे ते एकदम असं सरळ लाईनमध्ये आलं पाहिजे. आणि त्यानंतर स्ट्रेट असं बसून आपल्याला डीप ब्रीदिंग करायची आहे. दीर्घ खोलवर श्वास घ्यायचं, 5 महिन्यापर्यंत आपल्या छातीमध्ये होल्ड करायचं, 3 महिन्यापर्यंत आपण 5 महिन्यापर्यंत दीर्घ खोलवर श्वास घ्यायचा आहे, 3 महिन्यापर्यंत होल्ड करायचा आणि पुन्हा 5 महिन्यापर्यंत आपल्याला रिलीज करायचं आहे. बघा, डोळे बंद ठेवायचे डीप ब्रीदिंग करताना. 1 2 3 4 5 म्हणजे 5 सेकंद. 1 2 3 3 सेकंद होल्ड. 1 2 3 4 5 रिलीज. ह्या पद्धतीने डीप ब्रीदिंग करायचे आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सेल्फसाठी
हे झालं डीप ब्रीदिंग, ग्रॅटिट्यूड, डीप ब्रीदिंग, त्याचे फायदे, कशी करायची डीप ब्रीदिंग ही सुद्धा सांगितली आहे. त्यानंतर स्वतःला एक मिररमध्ये स्वतःला बघून, मिररमध्ये तुम्हाला स्वतःला बघून अफर्मेशन द्यायची आहे. ती म्हणजे आय एम हील्ड, आय एम हील्ड, आय एम हील्ड नाव, आय एम हील्ड नाव. मी संपूर्णरित्या हील्ड आहे, म्हणजेच परिपूर्णरित्या ठीक आहे असं. आय एम हील्ड नाव, आय एम हील्ड नाव, आय एम हील्ड नाव, आय एम हील्ड नाव. ही मिररमध्ये बघून तुम्हाला अफर्मेशन द्यायचे आहे सेल्फसाठी. ह्या तुम्हाला प्रॅक्टिसेस डेली रुटीनमध्ये करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करत आहात, डीप ब्रीदिंगचे खूप सारे म्हणजे फायदे आहेत. तर तुम्ही डीप ब्रीदिंगसुद्धा 2 ते 5 मिनिटापर्यंत करत चला. त्यामुळे सुद्धा आपले व्हायब्रेशन वाढण्यास मदत होते. निगेटिव्ह जे थॉट्स असतात, नकारात्मक विचार, ते निघून जातात आणि आपण पॉझिटिव्हिटीने भरत जातो. जेव्हा तुम्ही इनहेल करता, जसं ऑक्सिजन इनहेल करता, तेव्हा म्हणायचं डीप ब्रीदिंग करताना मी पूर्णपणे पॉझिटिव्हिटीने भरत आहे. पॉझिटिव्हिटीला इनहेल करायचा आणि आपल्यातले म्हणजे जे काही दुःख असतील, नकारात्मकता असेल, काही ट्रेस असणार, तर ते मी बाहेर टाकत आहे असं मनातल्या मनात आपल्याला सोडायचं आहे श्वास. म्हणजे डीप ब्रीथ करायचं आहे पॉझिटिव्हिटीने आणि आपल्यातले सगळे दुःख, प्रॉब्लेम्स, स्ट्रेस, डिप्रेशन सगळं बाहेर काढायचं आहे, रिलीज करायचं आहे. जेव्हा आपण नाकाद्वारे सुद्धा तुम्ही रिलीज करू शकता किंवा तोंडावाटे. जेव्हा तुम्ही दीर्घ खोलवर श्वास घेता तेव्हा नाकाद्वारे हळूवर घ्यायचा आणि सोडताना तोंडावाटे किंवा नाकाद्वारे. पुष्कळ लोकांना नाकाद्वारे सोडणं खूप अवघड जातं, त्यासाठी मी तुम्हाला तोंडावाटे सुद्धा सोडायला सांगत आहे. त्यासाठी डीप ब्रीदिंग करत चला. ग्रॅटिट्यूड रिझन देऊन करा किंवा ग्रॅटिट्यूड जर्नल लिहत असणार तर तिथे विथ रिझन लिहा ग्रॅटिट्यूड, आणि डीप ब्रीदिंग करा. आणि सेल्फसाठी आय एम हील्ड नाव ही अफर्मेशन स्वतःला म्हणा आरशामध्ये बघून. याचे खूप सारे फायदे आहेत. त्यासाठीच तुम्हाला ह्या प्रॅक्टिसेस सांगणं खूप गरजेचं वाटलं, त्यासाठीच हा व्हिडिओ बनवला मी. आणि तुम्हाला ह्या प्रॅक्टिसेस कंटिन्यूमध्ये करायच्या आहेत. आणि जर कोणी ही डीप ब्रीदिंग, ग्रॅटिट्यूड विथ रिझन देऊन आणि ही अफर्मेशन म्हणत असणार तर मला कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा. ओके. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक शेअर करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.